तर फायनलची मॅच आपण पाहणार आहोत। दोन्ही संघाचे कर्णधार आणि दोन्ही संघाला आपण आतमध्ये घेऊन यायचं आहे। मान्यवर या ठिकाणी आहेत। उनबाट गावचे जुने सर्व क्रिकेटर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतोय आपण या वर यायचंय। तर मी सर्व जुने जाणते क्रिकेटर आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित या आपण इथे यायचं आहे। सर्व मान्यवरांनी यायचं आहे। सर्व मान्यवर तर या दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या संघाला आणि या ठिकाणी मी आमंत्रित करतोय। सर्व मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करेन। हे जय हनुमान संघ हॅलो। तर या ठिकाणी मी विनंती करेन दोन्ही संघाला मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। दोन्ही संघ या ठिकाणी एका बाजूला उनबाट संघ असणार आहे। उनबाट संकेत मोरे आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी सर्व मान्यवर आणि आगवट संघाचं आपण पाहतोय या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय। वामिकच्या स्टार संघाचे ऑनर आपण मी बोलवतोय आपल्याला या मुख्य या ठिकाणी आपण पाहतोय आपला संघ आहे। आपला संघ या ठिकाणी उपस्थित केलाय त्यामुळे आपण यायचं आहे। मेहुल पाटील देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत। वामिका स्टार संघाचे ऑनर अगदी या संघावर भरपूर प्रेम। दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज झाले अगदी आपण हॅलो सर्वांना हॅलो मुन्ना थोडा बाजू प्लीज थोडा बाजू मित्रा। ओके तर या ठिकाणी मी या ठिकाणी एक 2 मिनिटासाठी आपण एक आपल्यातला खेळाडू कौशल याच्यासाठी नक्कीच श्रद्धांजली देणार। तर कॅप सर्वांनी रिमूव्ह करायचं आहे आणि या ठिकाणी आपण अगदी 2 मिनिटासाठी ही श्रद्धांजली वाहणार आहोत। त्यासाठी सर्वांनी स्तब्ध उभे राहायचे आपल्या जागेवर। ओम शांती शांती। नक्कीच ईश्वर त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच अपेक्षा असेल। मी या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार यांना आमंत्रित करेन। दोन्ही संघ या आपण इथे या। ही ट्रॉफी आपण पहिल्यांदा पकडायची हातामध्ये। अगदी 2 संघामध्ये लढत होणार आहे त्यामुळे आपली या ठिकाणी शूट केलं जाईल। अगदी दोन्ही संघ जर पाहिले तर फायनल आहे दोघांची त्यामुळे दोन्ही संघ बरोबर आहेत। इथून पाहिलं जाईल एक संघ चॅम्पियन असेल परंतु यावेळेस दोन्ही संघ चॅम्पियन आहेत। त्यानंतर आपण मान्यवर संकेत मोरे दादा यांना मी विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत। कॉइन द्यायचंय या संकेत दादा। यस मुक्तेश मोरे जुने जाणते आणि माजी कर्णधार उनबाट संघाचे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। चॉईस द्यायचंय जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी दोन्ही संघाचं स्वागत करूया। इथून पाहतोय कॉइन टॉस केला जाईल। मी उनबाटकर आणि मी उनबाटकर येतोय इथे मात्र पाहिलं तर टॉस जिंकतोय नक्कीच जिंकलाय। काय आम्ही पहिला फलंदाजी करू। आज ही टुर्नामेंट खेळण्यासाठी तुम्ही किती दिवस प्रॅक्टिस केली?
आम्हाला प्रॅक्टिस करायला टाइमच नाही भेटला कारण की पिच बनवण्यामध्ये टाइम गेला. नक्कीच आयोजक आहेत आणि आयोजकांकडून ही चांगली एक नक्कीच दखल घेतली गेली. ए संघ तुम्हाला किती सपोर्ट करतोय? मला हे सांगत असतात. नक्कीच ए संघासाठी देखील जोरदार टाळ्या. एक उन्बाट संघ जर म्हटला तर अगदी नामांकित संघ पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या जाऊया जितेश, टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? इथे खेळून कसं वाटलं? खऱ्या अर्थाने म्हणेन मी एका वेळेस पाहत होतो की आगवण संघ त्या ठिकाणी बसलेला होता, पण तो क्षेत्ररक्षण ज्याने केला सागर, त्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवला. काय म्हणतील त्याच्या? खूप चांगलं केलं त्यांनी. नक्कीच, कारण आपण क्षेत्ररक्षण पाहिलंय. आगवण संघ अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे, पण तो आज सागरने त्यांना टाळ्या वाजवायला भाग पडलाय. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. अगदी मी विनंती करेन, या दादा तुमच्या शुभ हस्ते सागरला देऊया मॅन ऑफ द मॅच. सेमीफायनल आतापर्यंत आपण फलंदाजीसाठी मॅन ऑफ द मॅच पाहिली, गोलंदाजी, परंतु इथून पाहतोय आपण क्षेत्ररक्षकांसाठी ही मॅन ऑफ द मॅच शैलेश मोरे यांच्या शुभ हस्ते आपण यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे आणि मॅन ऑफ द मॅच ठरते. जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणून पाहिलं गेलं त्याला. तर या ठिकाणी आपण लगेचच मॅचला स्टार्ट करणार आहोत. फायनलचा मुकाबला आहे. अगदी मजेशीर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे नक्कीच टॉस जिंकलाय उनबाट सी संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आमंत्रित फलंदाजी बॅटिंग घेतले संघ. आपण तयारीत राहायचं आहे. कॉमेंट बॉक्स मध्ये जाऊया. नक्कीच कौशिक पुढे असेल तर या. कौशिक राऊत सुरेख समालोचक आपल्याला पाहायला मिळाले आणि मी नक्कीच तुम्हाला देखील संधी देईल. अगदी आपण साथीने या ठिकाणी समालोचन करणार आहोत, कारण की पाहिलं तर चालना मिळेल या स्पर्धेद्वारे. याआधी जरी आपण पाहिलं तर नक्कीच पॅराडाईस संग्रामामध्ये आपण पाहिलं तर कौशिकला पाहिलं होतं. इथून जर पाहिलं तर नक्कीच या मॅच मध्ये देखील, या टुर्नामेंट मध्ये देखील आपण कौशिकला पाहणार आहोत.
थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू। या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर फायनलचा मेगा फायनलचा हा सामना सुरू होणार आहे। त्याआधी जाणून घेऊया खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली पुन्हा एकदा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जर पाहिलं तर त्यांचा आपण आभार मानूया। इथे आपण पाहतोय श्री राजेंद्र गावित साहेब यांच्याकडून आपल्याला मदत आलेली आहे। त्यानंतर श्री दीपक सदानंद मोरे, श्री प्रदीप बाळाराम मोरे, श्री कुंदन संके, संगीता पाढारे सरपंच मॅडम, त्यानंतर कैलासवासी श्री रोहिदास जगन्नाथ मोरे यांच्या स्मरणार्थ शैलेश मोरे आपले उपसरपंच साहेब यांच्याकडून आपल्याला मदत आलेली आहे। श्री सुधीर शंकर मोरे, श्री राजेंद्र दत्त पाटील, श्री संकेत जयकुमार मोरे, श्री हर्षल धर्माधिकारी, श्री कल्पेश नरेंद्र मोरे, त्यानंतर श्री केतन सदाशिव मोरे, यशवी एंटरप्राइजेस, श्री जयेश अरुण मोरे, श्री विजय प्रभू, श्री सुनील फकीरा मोरे, भाग्यश्री मंडप अँड डेकोरेटर्स धीरेश मोरे, त्यानंतर देवांश शेखर मोरे, शिवालय फॅमिली अँड रेस्टॉरंट, श्री केतन मोरे, कैलासवासी कौशल मोरे यांच्या स्मरणार्थ आपल्याला या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर पूर्ण बॉल या ठिकाणी नक्कीच आलेले आहेत। त्यानंतर श्री राजेंद्र गजानन आणि श्री पागदरे अचीवर स्पोर्ट्स, त्यानंतर दलित पॅन्थर पालघर जिल्हा अध्यक्ष विजेंद्र जगदीश ठाकूर, श्री नैनेश संदेश राऊत, आद्या एंटरप्राइजेस अक्करपट्टी आणि चेतन भाऊ बेंगलोर ज्यांच्याकडून आपल्याला भरपूर मदत मिळाली त्यांचा आम्ही अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा आभार मानतोय आणि फायनलच्या सामन्याला इथे सुरुवात होईल। एंटॉक टीव्हीएस ची चाबी कुठे हरवलेली आहे, जर कोणाला भेटली असेल तर प्लीज या ठिकाणी द्यायची आहे। सूरज या ठिकाणी शिवराज्य वेऊर या संघाला आपण द्यायची आहे त्यांची चाबी। या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं ज्यांनी खूप मदत केली आणि हा स्पर्धा आज सक्सेसफुल होत आहेत असे शुभम मोरे, युवराज मोरे स्वयं आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर शुभम मोरे, पियुष रुचित, मनीष मोरे, प्रसाद ठाकूर, धीरज मोरे, प्रसाद राऊत असे एकंदरीत त्यांची पूर्ण टीम, कुशल मोरे या सर्वांच्या या एकत्रीकरणाने जर पाहिली तर आज ही स्पर्धा अगदी पालघर जिल्ह्यामध्ये आज नामांकित होते। कारण की हे मैदान तसं आहे, अगदी पहिलं आयोजन आहे आणि पहिल्या आयोजनामध्ये जर पाहिलं तर अनेक क्रिकेटरांना मी विचारलं या मैदानावर आधी खेळले होते का, तर नक्कीच खेळले होते पण खूप वर्षापूर्वी खेळले होते। तोच 12 वर्षापूर्वीचा खेळ आणि आजचा या युगातला खेळ आपल्याला थोडासा डिफरन्स आहे। परंतु आज या ठिकाणी ही स्पर्धा आयोजन केली त्याबद्दल या सर्व आयोजकांचं खरं मनापासून धन्यवाद मानित आणि आम्हाला देखील या ठिकाणी नक्कीच संधी दिली त्याबद्दल देखील आम्ही तुमचे ऋणी आहोत। जाऊया मॅच कडे। पहिली या ठिकाणी जर पाहिलं तर पहिली इनिंग असेल, फायनलचा राऊंड आहे आणि दोन संघ आमने सामने असणार आहे। एका बाजूला जर पाहिलं तर उनभाट संघ हा सी संघ आहे, म्हणजे जाणून घ्या ए संघ आणि बी संघ हे दोन संघ असताना सी संघ आज फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर वामिका स्टार आगवण संघ हा सज्ज झालाय फायनल मध्ये इथे प्रवेश केलाय आणि बघूया फायनलचा चॅम्पियन संघ कोण असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। तमाम प्रेक्षकांना या ठिकाणी मी या ठिकाणी धन्यवाद म्हणेन। प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेसाठी खास करून जर पाहिलं तर माता भगिनी देखील आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेताना या ठिकाणी आज उपस्थित आहेत। रात्रीचे जर पाहिले तर तब्बल 1:31 म्हणजे 1:30चा टायमिंग झालेला आहे, परंतु प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत। तर दोन्ही संघाला मी बेस्ट ऑफ लक देईन। साई डीजे नांदगाव या स्पर्धेमध्ये अगदी रंगत भरली, त्या साई डीजेचं देखील मी खूप खूप धन्यवाद देईन। डीजे ऑपरेटर नागेश याचं देखील मी धन्यवाद देईन की चांगला आवाज आपण दर्शवला। इथे जर पाहिलं तर पंचांचं देखील धन्यवाद, जे पंच आपल्याला मिळाले या स्पर्धेसाठी आणि खास करून ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मनापासून आभार आहे। मॅचला सुरुवात करतोय, सलामीचा फलंदाज रोहित आणि दुसऱ्या बाजूला सिद्धू
आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात करेन मंगेश माची. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळायचा होता. इथे मात्र विकास माची जोड्याने चेंडूवर आलाय. रंग या ठिकाणी मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. आपण पाहतायत फायनलचा थरार. फायनलचा मुकाबला आहे. मंगेश माची एका बाजूला गोलंदाजी ट्रॅक वर आहे. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर आगवण संघाचं सुरेख आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय खास या संघाचं क्षेत्ररक्षक आपण नेहमी पाहतोय. यावेळेस पाहतोय सिंगल रन्स काढलाय. शुभारंभ केलाय आणि शुभारंभाने जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढवली गेले. सिद्धू तुला आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर थोडस नाराज केलं होतं. ही फायनलचा राऊंड आहे. ओहो पायावर चेंडू पडतोय. या चेंडूवर जर पाहिलं तर नजर थोडीशी खाली राहिली सिद्धू याची. सिंगल रन्स मात्र नक्कीच येईल. 2 धावा स्कोर कार्ड वर लागले जातील. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 धावा स्कोर कार्ड वर आहे. इथून पाहतोय फटका फसला आहे. प्रॉपरली फटका नाहीये पण तो डिक्लेअर झोन कडे चेंडू जाताना दरम्यान रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा. फटका इथे फसलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला परंतु आक्रमण इतका मोठा होता की स्वतःचा गडी देखील बाद केलाय. बाद होतोय तो म्हणजेच गडी बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. यस डीजे. थँक्यू व्हेरी मच. पहिला गडी बाद झाला. अगदी सस्त्यामध्ये आपण पाहू शकता सिद्धू बाद होताना अगदी पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळी केली होती. आणि सी संघाचा जर विचार केला तर या मैदानावर सर्वाधिक धावा त्यांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाल्या. तब्बल 80 धावा या मैदानावर त्यांनी काढल्या होत्या. तुम्ही पाहतोय चेंडू ज्या पद्धतीने मारला गेला. आक्रमण केलं. चेंडू गहाळ झालाय. चला नवीन चेंडू या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा आहे. इथे चेंडू येतोय. आपण पाहतोय या मॅचचा चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 3 धावा. शेवटचा चेंडू आहे. इथे मात्र रिव्हर्स स्वीप गरज नव्हती या फटक्याची परंतु रिव्हर्स स्वीप अटेंड केला आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक विकेट. दुसरा गडी बाद होतोय. 2 गडी बाद झाले. 3 धावा स्कोर कार्ड वर आहे. काय म्हणशील ज्या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फायनल पर्यंत पोहोचलाय आणि फायनलचा थरार इथे पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील हजर आहे. तर काय म्हणशील 2 विकेट गेल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा मात्र पाहायला मिळतात. 3 धावा 2 विकेट आतापर्यंत तंबूत परतले गेलेत. पूर्णपणे सिद्धेश्वर पूर्णपणे आशा होती उनबाडच्या प्रेक्षकांना पाठीराखेकांना परंतु सिद्धेश मात्र माघारी परतोय. कुठलीही जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न होता परंतु विकेटचा पतन झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भूपेंद्र पाहायला मिळतोय. इकडनं चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना आगवण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. इकडे मात्र ट्रमलाईनच्या बाहेर पंच आमच्या गावात धीरजजी मोरे सर वाईट +1 अशा रीतीने बाईच्या स्वरूपात आणखीन एक धाव ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वामिका सर आगवण मेहुलजी
पाटील सरांचा संघ इन ऍक्शन पाहायला मिळते आतापर्यंत कशा रीतीने खेळ करेल हे देखील पाहणं योग्य असेल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न इकडनं मात्र स्वतःवर नाखुश होताना पाहायला मिळतोय इकडनं मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून नो चेंडू हाताळल्यानंतर देखील कमबॅक करताना पाहायला मिळतोय इकडनं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते आतापर्यंत 2 चेंडू फेकून झाले 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पुन्हा एकदा चेंडूला मात्र सोडून दिला पंच आमच्या गव्हातात इट इज अ व्हाईट बॉल खराब चेंडूचं सिग्नल देताना हे आहे गोलंदाजावरती पाहायला मिळतोय हलक्याने खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतोय हिम्मतच्या माध्यमातून अप्रतिम अशाच रीतीने क्षेत्ररक्षण करावी लागेल ह्यासाठी आगमन संघ मात्र ओळखला जातो आणि तीच कामगिरी करताना पाहायला मिळतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बाहेर चेंडू मध्ये आदळले गेला इकडनं मात्र डायरेक्ट हिट होणार नाहीये इकडनं मात्र 1+1 अशा रीतीने 2 धावा मिळतील या 2च्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल 8 या अंकांवरती पाहायला मिळेल आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले 2 विकेट डाऊन आतापर्यंत 2 खेळाडू तंबूचा रसा परतवले गेले आगमन संघाच्या माध्यमातून इकडनं मध्ये टीम मीटिंग होताना पाहायला मिळेल या 2 चेंडू करिता चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना आतापर्यंत गोलंदाज पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती हार्दिक सज्जता पाहायला मिळेल षटकातील 5वा चेंडू हाताळण्याकरिता कशा रीतीने 5वा चेंडू हाताळला जाईल समोर असेल एक कर्णधार आहे कर्णधाराची भूमिका अदा करावी लागेल अंतिम सामन्यामध्ये इकडनं मात्र अंतिम सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न असेल जय हनुमान उंबड सी संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिला पंच आमच्या गावात इट इज अ व्हाईट बॉल खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअर धाव फलकावरती पुन्हा एकदा ऍड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टॅप केलाय परंतु कुठलीही धाव मिळणार नाही या बॉल वरती अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल दुसऱ्या षटकातील या अंतिम चेंडूवर काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं योग्य असेल इकडे मात्र चेंडूला मात्र सोडून दिला पंच आमच्या गावात इट इज अ व्हाईट बॉल चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय वळण घेतोय अर्थातच गोलंदाज हार्दिकला दंडित करण्यात आलाय गोलंदाजचे मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल शेवटचा अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील घेऊन कशा रीतीने अंतिम चेंडू हाताळला जाईल पुन्हा एकदा पाहायला मिळेल समोर असेल भूपेंद्र एक स्वतः कर्णधार आहे संघाचा इकडे कर्णधाराची भूमिका अदा जाईल का हे देखील पाहणं योग्य असेल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते इकडनं मात्र बॅकअप दिला जातो हिम्मतच्या माध्यमातून अशा रीतीने 2 षटक संपुष्ट होताना पाहायला मिळते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात 5ची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवली गेलाय या प्रत्येक षटकाकरिता 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात तर आपण पाहिलं 2 षटक कंप्लीट झाले 10 धावा स्कोर कार्ड वर आहेत आज संघ जर पाहिला तर आता यावेळेस थोडासा अडचणीत आहे संघाचा विचार केला तर उनबाट जय हनुमान उनबाट सी संघ विकेट लवकर गेल्या 2 गडी बाद झाल्यानंतर जिम्मेदारी येऊन बसले ती म्हणजे आतापर्यंत रोहित फलंदाजीसाठी आहे रोहित आक्रमक आहे पण यावेळेस आक्रमकता दाखवावी लागेल इथे मात्र आक्रमकता दाखवली जाते चेंडूवर मिळेल 4 धावा एकंदरीत विचार केला तर रोजच्या चेंडूवर मिळत आहेत 5 धावा थँक्यू आज रोहित अगदी गळ्याला लागणारा टाईट तो मात्र बनला जातोय पुन्हा एकदा कडक प्रहार गुटना टेक नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला थोडसा इथे डिस्टन्स दिला आणि चेंडू सीमारेषे पार चौकार 4 धावा प्रत्येक जण आज रोहित चली टाळ्या वाजवतोय नक्कीच कारण की खेळ तसा आहे मी म्हटलं होतं खेळाडूंना की तुम्ही किती प्रॅक्टिस करता मात्र त्या खेळाडूने दर्शवलंय की आम्ही प्रॅक्टिस खूप कमी करतोय या ठिकाणी जर पाहिलं तर आज आम्हाला प्रॅक्टिस करायला मिळाली नाही आयोजन इतकं मोठं होतं त्यासाठी आम्ही प्रयत्न केला आज आयोजन देखील सक्सेस होताना आणि स्वतःचा संघ फायनल मध्ये नेताना आपल्याला पाहायला मिळतोय इथून जर पाहिलं तर धावसंख्या 19 धावा स्कोर कार्ड वर आहेत पुढचा चेंडू मंगेश माची याचा स्वीप केलाय चेंडूवर सिंगल रन मिळेल परंतु चांगला फटका नक्कीच मी म्हणेन कारण शिफ्ट शॉट असा असतो ज्या शिफ्ट शॉट वर जर पाहिलं तर फटका लागला तर ठीक नाहीतर विकेट पक्का असतो इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा
फटका सुरेख समोरच्या दिशेने. इथून पाहिलं तर गॅस तापलाय आणि गॅस सोबत तवाही तापलाय मी म्हणेन. कारण की रोहितची फलंदाजी आपण पाहतोय आणि रोहित सोबत भूपेंद्राची देखील फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी समोरच्या दिशेने आलाय चौकार. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू मध्ये एकंदरीत 14 धावा या तब्बल घेतल्या गेल्या आहेत. थोडीशी खर्चिक गोलंदाजी होताना मंगेश माची आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. 24 धावा, 24 रन्स ऑन दी बोर्ड. इथून जर पाहिलं तर भूपेंद्र आणि रोहित जबरदस्त फलंदाजी करतात. पारी सांभाळले त्यांनी. पुन्हा एकदा पाहायला मिळेल. धावसंख्या 24 धावा झाले. इथून पाहतोय पायावर चेंडू आदळलाय. रन आउटचा चान्स. परंतु यावेळेस आपण पाहू शकताय पंच काय ठरवतील, काय डिसिजन असेल. तर बॅट रिटर्नला आले परंतु ती क्रीज मध्ये पोहोचली होती का? गडीबाद होईल. ज्या पद्धतीने डिसिजन देत आहेत आपण पाहतोय रोशनजी ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रतीक मोरे. खूप चांगले डिसिजन त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले. धीरज मोरे आपण पाहतोय जो ऑफिशियल पंच आहे अगदी पालघर जिल्ह्यामध्ये. आणि त्यांच्या समोर आणखीन एक अंपायर आपण पाहिले. चांगलं डिसिजन. इथून आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे चेंडूला बलबला सिंगल रन. कल्पेश ठाकूर यांचं देखील आभार मानेन. या स्पर्धेसाठी अगदी मुख्य पंच म्हणून त्यांनी कामगिरी केली. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू. रोहित चुकीचा डिसिजन, चुकीचा फटका आणि चेंडू जातोय बॉक्स विकेटच्या रूपाने. गडीबाद. धनवटीचे 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 25 धावा. गुलजार मार्क वरती हिम्मत पाहायला मिळेल. भाविक सार आगवनच्या माध्यमातून 4थं षटक हाताळण्याकरिता. या 4थ्या षटकामध्ये काय घडेल, काय बिघेल, जय हनुमान कुंभार संघाच्या माध्यमातून हे देखील पाहणं योग्य असेल. नवीन खेळाडू सूरज पाहायला मिळेल. सूरज आणि चिन्मय ही सुई मैदानाच्या पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी का चेंडू मात्र थर्डमॅनच्या रिझल्टला ट्रॅव्हल पाहायला मिळते. पंचाचा सिग्नल. 1 धाव मिळेल. 1च्या माध्यमातून धावफलक आकार घेईल. 26 अंकांवरती पाहायला मिळेल. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना आतापर्यंत पाहायला मिळतोय. गोलातला बॉलला ड्राईव्ह केला. अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटचं क्षेत्र निवड आणि त्या बॉल वरती धावा मिळतील. या बॉल वरती चिन्मयच्या बॅट मधनं आलाय हा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. उंबट चषकाचा ब्रँडेड चौकार. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर काय फलंदाजी करताना आतापर्यंत इकडनं मात्र धुरा सांभाळावा लागेल या 10 चेंडू मागे. इकडे हलका खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होईल का? तर नाही. पंचांकडे अपील मागितलं. जर डायरेक्ट हिट लागले असता तर इकडनं मात्र हॅलो इकडनं मात्र सूरजला मात्र हृदयाचे स्पंदने काही क्षणात बंद करावा लागल्या असता. परंतु असा काही चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. इकडनं मात्र चिकीट सिंगल कंप्लीट केली. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. टाळ्यांचा कडकडाट उन्मट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1 धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 32 अंकांवरती पाहायला मिळेल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर येणाऱ्या 2 चेंडू कशा रीतीने हाताळले जातील. गोलंदाज मार्क वरती हिम्मत. समोरचे चिन्मय. इकडे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स थ्रो केलाय परंतु पंचांकडे अपील. परंतु पंच सांगताना सुखरूपपणे आपल्या क्रीजवर पोहोचलाय गेलाय फलंदाज सूरजच्या माध्यमातून. 1 धाव. 1 धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 33 अंकांवरती पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम चेंडू 4थ्या षटकातील पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी. ज्याला मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा फटका पाहायला मिळत होता सूरजच्या माध्यमातून.
कव्हरच्या रिझल्टला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर वळण घेता इकडनं मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून चांगल्या रीतीने चेंडू हाताळला गेला. अंतिम चेंडू पाहायला मिळतो. अशा रीतीने 4 षटक संपुष्ट होताना पाहायला मिळते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफल कव्हरती पाहायला मिळतील. तर 4 षटक कंप्लीट झाले आहेत. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथून जर पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 33 धावा. जबरदस्त फलंदाजी केले 2 फलंदाजांनी. जर पाहिलं तर अगदी धावसंख्या उभारायची आहे. शेवटची संधी आहे आणि ही शेवटची संधी आपण सोडणार नाही हेच मात्र मनामध्ये निश्चय केलं आणि त्यानंतर फलंदाजी केले. समोरचा संघ कुठलाही असू दे, मात्र मी माझी 100% एफर्ट देईन हेच निश्चय केलंय. इथून पाहतोय चेंडू वाईट आहे. धीरज या ठिकाणी वळतायत. चेंडूवर अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1. स्कोर कार्ड वर 34 धावा. इथे चुकीचा निर्णय, चुकीचा फटका. चेंडू जाईल बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. इथून आपण पाहतोय सागर आलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहायला मिळेल सागरचं आज नाव चर्चित आहे कारण सागरने कामगिरी त्या पद्धतीची केले. ज्या मैदानावर आपण पाहतोय आपलं स्वतःचं घरचं मैदान आहे आणि सागरची क्षेत्ररक्षण आपण पाहिलं चांगलं होतं. पाहतोय सिंगल रन्स घेतला जाईल. धावसंख्या वेगाने या ठिकाणी वाढवली जाते. स्कोर कार्ड वर धावसंख्या 35 रन्स 35 धावा आतापर्यंत झाल्या. इथून पाहतोय पुढचा एकदा जितेश गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला गॅप मध्ये खेळलाय. चेंडू येईल 4 धावांसाठी. इथून जर पाहिलं तर 39 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. चांगली फटकेबाजी, चांगला डिसिजन, चांगला निर्णय. गॅप मध्ये खेळलाय, चौकार आलाय. थँक्यू. 39 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंगचे. नक्कीच मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या, त्यानंतर 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 15 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 8. आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 6. 3 चेंडूचा खेळ झालाय. इथून जर पाहिलं तर 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर जितेश खारी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुन्हा एकदा चेंडू सोडला जातोय. अतिरिक्त धाव 40 धावा स्कोर कार्ड वर. 40 धावा स्कोर कार्ड वरती झाल्या. फटका सजलाय. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूवर जितेश खारी या ठिकाणी पाहतोय आपण रन्स घेण्याचा प्रयत्न होता परंतु रोखलं गेलं, थांबवलं गेलं. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 40 धावा स्कोर कार्ड वर. इथून जर एक चांगला फटका येतोय, मोठा फटका येतोय तर नक्कीच एक चांगली टॉप फाईट स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळेल. फटका सजवलाय समोरच्या दिशेने परंतु त्या ठिकाणी जितेश नक्कीच चेंडूला थांबवतोय. जितेश बिल्ला होता त्या ठिकाणी. पाहतोय आपण पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला सोडलाय. वाईटचा इशारा आलाय. 41 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो यावेळेस विकास माची. चांगली कामगिरी. चेंडूला थांबवण्यात यश प्राप्त केलं. ओव्हरची होईल समाप्ती. इथून जर पाहिलं तर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होत आहे आणि 42 धावा स्कोर कार्ड वरती. जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष असणार आहे. हॅलो
थँक्यू डिजेन, थँक्यू. अगदी ग्रँड फिनालेचा शेवटचा टप्पा, अंतिम इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच सुरुवात होईल या ठिकाणी. अगदी थोड्याच वेळात दोन्ही संघ सज्ज झाले. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी तब्बल 42 धावांचं या ठिकाणी एक टार्गेट, 43 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 42 धावा स्कोर कार्ड वर झाल्या होत्या. इथून या 43 धावा कशा जमवल्या जातील, वामिका स्टार आगमन संघ कसा जमवेल हे आपण नक्कीच पाहणार आहोत. आता मात्र दुसऱ्या इनिंगच्या डावाला होईल सुरुवात. 42 धावा धावफलक वरती 43 धावाचा टार्गेट हा मात्र सेट करण्यात आलाय जय हनुमान उनवाडसी संघाच्या माध्यमातून. इकडनं मात्र आगवण संघाकडनं एक जोडी मैदानाच्या आतमध्ये जगदीश माची आणि त्याच्या सोबतीनं विकास माची ही A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वामिका स्टार आगवण मेहुलजी पाटील सरांचा संघ मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने खेळ केलेल्या अंतिम सामन्यामध्ये हे देखील पाहणं योग्य असेल. मॅच मध्ये सुरुवात सेकंड इनिंगच्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅक वरती रोहित पाहायला मिळेल. पहिला चेंडू हलका खेळताना पाहायला मिळतोय. संघाचा श्री गणेश स्वतःचा बिलेट ओपन केलं. या एक धाव्याने एक चेंडू एक धावा धावफल करते पाहायला मिळेल वामिका स्टार आगवण संघाच्या माध्यमातून. इकडनं चांगल्या रीतीने सुरुवात करताना आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या चेंडू वरती नो चेंडू हाताळले गेले. नो प्लस बाय अशा रीतीने 2 धावा मिळतील धावफलकावरती. इकडनं मात्र फ्री चे धावा मिळताना पाहायला मिळतील. 2 धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इकडनं मात्र गोलंदाजाला अचूक चेंडूवर गोलंदाजी करावी लागेल या 5 चेंडू मागे. परंतु कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं योग्य असेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. जगदीश माचेच्या बॅट मधनं आलाय हा दर्जेदार स्ट्रोक. या बॉल वरती धावा मिळतील 4. या 4च्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आता मात्र चिंतेचा वातावरण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये ह्या 2 चेंडूवरती. आता मात्र टाळचा कळकात आगवण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र उंबरच्या प्रेक्षकांकडून कुठलाही टाळ्यांचा कळका येताना पाहायला मिळत नाही या चेंडू मागे. आता मात्र चांगल्या रीतीने पाहायला मिळतो. आता मात्र टाळ्यांचा कळका उंबरच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. कभी उधर तर कभी इतर, कभी खुशी तर कभी गम हे पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एकदा उंबरच्या प्रेक्षकांना टाळ्या तर दुसऱ्या साईडला आगमन संघाच्या माध्यमातून टाळ्याचा कडकड पाहायला मिळतोय. बॅकफुटला पाहून फक्त दिशा दिले पंच करो और पुश करो और खुश रहो हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जगदीश माचीच्या माध्यमातून. धावफलकावरती धाव मात्र पाहायला मिळतील. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव ही मात्र कंप्लीट केली गेली आहे. हे दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून. एवन जोडी आहे आगमन संघाची, परंतु कागदी पस्त्र स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहावं लागेल. इकडनं मात्र चांगल्या रीतीने फलंदाजी करताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर जरूर उडवला होता, परंतु मी म्हणे स्वतःपुरती हेलिकॉप्टर उडवला होता आणि स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अंतिम आणि शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पाहायला मिळेल. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न इकडनं मात्र हिट केलं जातं. इकडनं मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतील का? नाही. इकडनं मात्र फ्रीचे धावा मोजल्या जातील. 1+4 इकडनं टाळ्यांचा कळकळ आगवण संघाच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. इकडनं मात्र जय हनुमान उनवड संघावर आलेला आता प्रेशर पाहायला मिळेल का हे देखील पाहणं योग्य असेल येणाऱ्या षटकामागे. इकडनं मात्र सिद्धेची फेकी मात्र स्क्वेअर राहिली आहे. या स्क्वेअरच्या माध्यमातून धावफलकावरती धाव मात्र पाहायला मिळतील. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 30 धावांची आवश्यकता असेल येणारे 24 चेंडू मागे. मॅच ऑन आहे, गेम देखील ऑन आहे. इकडनं मात्र डिस्कस करताना पाहायला मिळतील दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून. तर नक्कीच ज्या धावा दिल्या गेल्या आपण पाहतोय एक्स्ट्राच्या रूपाने त्या खूप महत्वाच्या ठरतील. इथून आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मागवर गोलंदाज सर्वेश आलाय. त्याचा फटका
विकास माची ज्याला आपण पाहिलंय टॅप मारताना अनेक मैदान त्यांनी गाजवले, या खेळाडूकडे क्लास आहे. ज्या खेळाडूला टॅप फटक्यासाठी ओळखला जातोय तोच टॅप फटका या मैदानाच्या आतमध्ये येताना चौकार मारलाय आणि चौकाराच्या मध्ये त्याने धावसंख्या जर पाहिला तर स्कोर कार्ड वर धावसंख्या लागले जातील 17 धावा. समोरच्या दिशेने पण चेंडूला रोखलं गेलंय, धाव या ठिकाणी मिळणार नाहीये, नक्कीच थांबवलं गेलंय या ठिकाणी या दुसऱ्या चेंडूवर. पुढचा चेंडू सर्वेश यामुळे पुन्हा एकदा थांबवलंय चेंडूला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी थोडक्यात वाचला गेला जगदीश. अगदी स्टंपावर पडला असता तर इथे विकेट मिळाला असता. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 17 धावा. क्षेत्ररक्षक दर्जेदार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. ऋग्वेद मोरे इथून पाहतोय आडव्या बॅटने केलाय प्रहार. बंदुकीतून ज्या पद्धतीने गोळी सुटते त्याच पद्धतीने विकासच्या बॅट मधून इथे आलाय फटका. जबरदस्त फटकाला 4 धावांसाठी. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा आतापर्यंत. जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष आहे. अर्धा पल्ला पार केलाय. नोचा कॉल, भरपूर समाचार. चेंडू निघून जातोय सीमा रेषेपार, येतोय चौकार. 4 धावा. 5 धावा या ठिकाणी पाहिल्या तर नोच्या रन्स येत आहे. 26 रन्स ऑन दी बोर्ड. 26 धावा. यामध्ये एक्स्ट्रा जर पाहिल्या तर ज्या 5 धावा एक्स्ट्रा आल्या. इथून पाहतोय पुन्हा एकदा टॅपचा फटका बहरला जातोय. चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषेपार. 30 धावा स्कोर कार्ड वरती. टर्निंग पॉइंट मी म्हणेन ओव्हर थ्रो होता यावेळेस. खेचून घेतलाय चेंडूला, डिक्लेअर झोन कडे वळवलाय. सिंगल रन्स मिळेल. 31 धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हरचं होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आणि धावसंख्या 31 धावा. धन्यवाद. 18 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल. इकडनं मात्र गोलंदाजाला करावं लागेल कमबॅक. स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळतात, परंतु कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. आतापर्यंत एवन जोडीच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. जगदीश माची आणि त्याच्या सोबतीनं विकास माचीची बॅट पूर्णपणे झळपली आहे या मैदानावरती. येण्या 18 चेंडू धावा बनवायचे. 12 धावा. इकडनं मात्र 12 धावा थांबवल्या जातील का उंबरठ संघाकडनं हे देखील पाहणं योग्य असेल. पहिला चेंडू ड्रमलाईनच्या बाहेर, पंच आमच्या वळतात. इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडूने तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. हे आहे दबाव गोलंदाजावरती आलेलं पाहायला मिळते. जी तिकडनं मात्र स्क्वेअर फेकी आली, तिकडनं मात्र पूर्णपणे मॅच मात्र बनली गेली आगमन संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढील बॉल पाहायला मिळेल. षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता रोहित. खोलातला बॉलला फक्त दिशा दिले. पुश करो और खुश रहो हे दृष्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यापासून आतापर्यंत वंचित ठेवल्या गेल्या पहिल्या चेंडूवरती. इकडे मात्र व्हेरिएशन केलाय बॉलला, परंतु त्या चेंडूला मात्र ओळखलं, त्यानंतर टॅप केला. हा आलाय दर्जेदार नेत्रदीपक फटका. या बॉल वरती देखील धावा मिळतील 4. इकडनं मात्र चांगल्या रीतीने फलंदाजी करताना आतापर्यंत दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती अप्रतिम फटका केला. इकडनं मात्र चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. अप्रतिम फटकेबाजी आतापर्यंत फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 2 धावांची आवश्यकता असेल. इकडनं मात्र कुठला संघ फायनल मात्र विजेता होईल 12 वर्षानंतर. या मैदानावरती 12 वर्षानंतर स्पर्धा मात्र आज पाहायला मिळते. इकडनं मात्र कुठला संघ फायनल विजेता संघ ठरेल हे देखील पाहणं योग्य असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इकडनं मात्र बॉक्स क्रिकेट मध्ये षटकार मारला की फलंदाज बाद असतो आणि इकडनं मात्र जगदीश माचीला मात्र माघारी परतावा लागेल. बिग विकेट डाऊन. इकडनं मात्र कुठला संघ फायनल जिंकेल. जय हनुमान संघ उनबाट आयोजित उनबाट चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. इकडनं मात्र कुठला संघ मात्र थेट फायनल विजेता होईल हे देखील पाहणं योग्य असेल. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. येणारे एक चेंडूचा उर्वरित शेष असेल. इकडे मात्र
पंच आमच्या गव्हातात इट इज व्हाईट बॉल खराब चेंडूचे सिग्नल देताना इकडनं मात्र लेवल स्कोर होताना पाहायला मिळतोय 42. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू एक पंच आवश्यक असेल. इकडनं मात्र एक धावा मात्र थांबवली जाईल का हे देखील पाहणं योग्य असेल. आपली बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळते. टॅप केलाय अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला इच्छा माध्यमातून दुर्गेश आपल्या बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. टॅप करण्याचा प्रयत्न इकडनं मात्र पुन्हा एकदा अपयश येताना पाहायला मिळते. विकास माचिया फलंदाजाला इकडनं मात्र डिपेंड केले जातील का. टॅप करण्याचा प्रयत्न इकडनं मात्र चौकार येतो. इकडनं मात्र वामिक स्टार आगमन संघ मात्र विजय होताना पाहायला मिळतो. मेहुलजी पाटील सरांचा संघ फायनल विजेता संघ ठरतोय. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक जय हनुमान उनमट सी संघ.